रूप पाहता लोचनी सुख झाले रूप पाहता लोचनी सुख झाले गोसाळी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल बलवा तो हा बलवा तो हा
तवती पालथी पालथी दुधाणी तवती पालथी दुधाणी पाहती गवळणी तवती पालथी दुधाणी तवती पालथी दुधाणी तवती पालथी दुधाणी पालथी दुधाणी तवती पालथी दुधाणी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे मनती नंदाची पोरे आजी चोरी गेली घरे आजी चोरी गेली घरे आजी चोरी गेली घरे पाहती गवळणी 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 कवती पालथी दुधाने तवती पालथी दुधाने मनती
मनती नंदा चिया मरती नंदा चिया आदि चोरी केली खरे आजी चोरी केली खरे खरे आजी चोरी केली चोरी केली खरे
डोणगाव अर्बन रात्रीचं आणि आत्ताचं वेगळं आहे. हा हा दोन्ही वेगळे. सकाळचे अन्नदाते आणि संध्याकाळचे अन्नदाते इथे लिहिलेले त्याच्यात. सौजन्य डोणगाव अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी श्री ऋषांक ओंकारराव चव्हाण अध्यक्ष डोणगाव अर्बन परिवार याच्या आहेत. आणि महाप्रसादही संपूर्ण सकाळचंही स्वर्गीय शीतल प्रसाद जयस्वाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रुपेश दिलीप जयस्वाल यांच्याकडून सौजन्य आणि महाप्रसाद असं सगळं या ठिकाणी आहे. श्रीमद भागवत कथा हरिभक्तपरायण श्री आमच्या शिवाजी महाराजांची छान सुंदर अशा प्रकारची झालेली आहे. आणि हे कीर्तन सेवा दरवर्षीच्या नियमाप्रमाणे हरिभक्तपरायण श्री विठ्ठल महाराज नवले यांचीच असायची, त्यांचीच आहे असं गृहीत धरायचं. कारण ते इथं उपस्थित आहे. बोलविता धनी बैसला असे. हो, अर्थात त्यामुळं काल्याचं कीर्तन इतक्या लांब येऊन नाही करावं तरी पंचायत आहे. म्हणून मग मी काल्याच्या कीर्तनाची सेवा आपल्यासमोर सांगितल्याप्रमाणे करत आहे. आमची सगळी गुरुबंधू मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आमचे भागवताचार्य काय कुठे आहेत आपले महाराज विजू महाराज रात्री नव्हते, ढँगटडँग या ठिकाणी आलेले आहेत. आणखीन अशा प्रकारचं हो शिवाजी महाराज आहेत. शंकर महाराजांना तर अतिशय आनंद झाला. आणि शिवाजी महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी आणि गायक आमचे संजू भाऊ आणि भरत महाराज या ठिकाणी आहेत. आमचे गुरुबंधू मंडळी आहेत. हा संजू बरोबर संजू भाऊ संजू महाराज छान गात आहेत. हल्ली भजन म्हणणारी माणसं आणि वाजवणारी माणसं खूप होत चाललेले आहेत, पण मर्यादेमधले खूप कमी आहेत. त्यातली ही मंडळी अत्यंत प्रेमाने वर्तन करणारे आहेत. अनिल महाराज आखाडे, संपूर्ण आखाडे परिवारच या ह्याच्यामध्ये सरासरी ना. बाजड आणि आखाडे या दोन परिवाराचा संबंध मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. वादक आहे की नाही शिवाजी महाराजांच्या सारखी दाढी. हो अभिषेक महाराज उत्तम आमच्या रामभाऊंच्याकडं मृदंगाचं शिक्षण घेतलं. याना त्याना प्रकाराने एका घराण्याशी जुळून आहेत आपण, ही एक गोष्ट दुसरी अजून. म्हणून उत्तम असा मृदंग आणि सगळी मंडळी छान या ठिकाणी उपस्थित आहेत. काल्याच्या कीर्तनाच्या सेवेला वेळ आपल्याला कमी आहे, मात्र तेवढ्याच वेळेमध्ये सेवा पूर्ण करायची आहे. कारण रात्री खूप थंडी होती म्हणून थोडंसं जास्त कीर्तन केलं, पण 10 मिनिटं. आता थंडी नाही म्हणून लवकर संपवायचं आपल्याला. विठ्ठल आपला विनेकरी त्याचे हार 4-2 काढून घ्या, ते बसल खाली. त्याला देवाने इतकं सुंदर रूप दिलंय. नाही त्याच्याकडे बघितल्यानंतर एखाद्या चित्रपट डायरेक्टरला जर विठ्ठल पाहिजे असेल तर हाच विठ्ठल म्हणून घ्यायला इतका उत्तम नाही की नाही. पोरग काळ आहे पण चमकताय किती बघितलं ना आहे की नाही. आणि काळा रंग आहे ना जास्त महत्वाचा आहे. ठाईचाची काळा आणि दीपाऊ काळा. महाराजांनी सांगितलं रात्र काळी आणि घागर आहे काळी, यमुना जळही काळे. ज्ञानोबा निवृत्तीनाथांचा सावळा रंग अतिशय प्रिय आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सावळ्या रंगाबद्दल फार नाही लिहिलं, पण ज्ञानोबाराय आणि निवृत्तीनाथ महाराजांनी खूप लिहिलं बरं का. वेळोवेळी अगदी हरपरी सत्ता मुराली वासना सावळाची नयना दिसतसे, काय करू माये सावळा श्रीकृष्ण. सगळं सावळा. सावळे परब्रह्म आवडे या जीवा,
असं सावळं रंग अतिशय आवडत आहे म्हणून पोरग अतिशय सुंदर आणि हसरे त्याचे दातच फक्त पांढरे दिसत आहेत इतका सुंदर पोरगा आहे माझा. हो हरिभक्तपरायण शिवाजी महाराजांच्या संस्थेमध्ये आहे ना. हो एक पारिस्कर महाराजांच्याकडे असंच पोरगा आहे का हेच आहे ते. हां हे दोन्ही एकत्र आणले पाहिजेत इतके सुंदर आहेत हे नाचतात बी तसेच अगदी. वा वा वा. विद्यार्थी आहेत विद्यार्थ्याला शिकवणं जास्त महत्त्वाचं आहे. आपलं योगदान आपण जे शिकलो ते काहीतरी देण्यामध्ये प्रवृत्ती असावी. शिवाजी महाराज प्रयत्न करतायत त्याच्यातून 4 विद्यार्थी पारमार्थिक होत आहेत आणि तो परमार्थ त्यांच्या मोक्षरूप स्थितीपर्यंत पोहोचावा अशी प्रार्थना करू. सेवेला प्रारंभ करू. विठ्ठला आज काल्याची सेवा आहे. काला काला शब्दाचा अर्थ आहे पूर्णता. पूर्णता म्हणजे काला आणि काला म्हणजे पूर्णता. जिथे पूर्णता प्राप्त होत असती तिथेच काला असतो. जिथे काला असतो तिथेच पूर्णता प्राप्त होत असती. काल्याचे 3 प्रकार प्रतिपादन केले जातात. दहीलाहीचा काला म्हणून आपण आता या ठिकाणी प्रतिकात्मक पद्धतीनं तिथं पातेलही ठेवलेलं आहे आणि इथं शिंकही लावलेलं आहे. आता हल्ली शिंके वगैरे काही राहिलेले नाही येतं घरामध्ये पण शिंक लावायचे अजून आपण वारकरी संप्रदायाने पद्धत जपून ठेवलेली आहे. आता थंडीमुळे आल्या तर जास्त शिंकाच येतात लोकांना. शिंक काही लावत नाही कोणी. काला दहीलाहीचा एक असतो. दुसरा आहे प्रीतीचा काला पण तो हरिनामाबरोबर प्रीती असते बरं का. ती 2 प्रकारची एक साधनात्मक आहे आणि एक साध्यात्मक आहे. साध्य उत्तर आहे. साधनात्मक पद्धतीची जी आहे ना ती साध्यापर्यंत नेऊन पोहोच करते आणि त्या साध्यात्मक स्थितीच्या काल्यालाच जीव ब्रह्माऐक्य रूप काला शब्दाचा प्रयोग केला जातो. आणि तदुत्तर जो काला असतो ना त्यालाच प्रेम लक्षणात्मक वृत्तीचा काला असं म्हटलं जातं. म्हणून काल्याचं प्रतीक म्हणून दहीलाईचा काला आपण या ठिकाणी करतो आहोत. हरिनामाचा खिचडी काला हर एक व्यक्तीना करावा. मनुष्याचं जीवन मोक्ष स्थितीपर्यंत पूर्णतेपर्यंत जाऊन पोहोचत असतं. विठ्ठला अर्थात आपल्या जीवनात काल्याची नितांत गरज आहे. पूर्णता प्राप्त व्हावी याची गरज आहे. पूर्णता प्राप्त नाही झाली ना हो तर ते जीवन अपूर्ण तसंच जन्मजन्मांतराला जात असतं. म्हणून काला होणं नितांत गरजेची गोष्ट आहे. श्री संत जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय आदी करून काल्याच्या पश्चात संपूर्ण देवाच्या प्रेमलक्षणात्मक वृत्तीमध्ये नांदत असत, सेवन करत असत. अशा प्रकारचा भाव संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या रूपाचा आहे. विठ्ठल संत पूर्णत्वाला प्राप्त झाले. का झाले त्याचं कारण आहे पूर्ण परमात्म्याशी संबंधित झाले. परमात्म्याशी संबंधित झालं की परमात्मा पूर्ण आहे. वेदाने श्रुतीने असं प्रतिपादन केले. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते. बऱ्याच वेळेला एखाद्या वस्तूमधून अर्धी वस्तू काढली तर अर्धी वस्तू राहते. किंवा गणिताच्या परिभाषेत बोलायचं झालं तर लक्षात येईल 5 रुपयातून 3 रुपये काढले तर खाली किती राहतात? 2. बरोबर नक्की. हा म्हणजे शंका नाही ना काही. 2 राहतात. आता त्या 2तून 1 वजा केला असता काय खाली राहतं? 1 आहे की नाही. आणि 1तून 1 वजा केला तर 0 आहे की नाही. असं आहे ते शास्त्र. पण पहा इथं हा जो परमात्मा आहे त्याचा कितीही व्यय झाला तरी सुद्धा तो जेवढा आहे तेवढाच. कसा त्याचं चिंतन थोडंसं. समुद्राचा कितीही व्यय झाला तरी समुद्र तेवढाच राहतो. जसा अपूर्यमानम जसा तसाच परमात्मा.
एकातून एक वजा केला तरी सुद्धा शिल्लक काय राहतं? एकच राहतं. काय राहतं? एकच राहतं. आणि एक शिल्लक राहणं जे आहे ना, त्याचंच नाव आहे आत्मा, त्याचंच नाव आहे परमात्मा, त्यालाच देव असं म्हणतात. विठ्ठल म्हणून गोपींचं चरित्र या काल्याच्या कीर्तनामध्ये पूर्ण परमात्मा श्रीकृष्णचंद्राचं चरित्र या काल्याच्या कीर्तनामध्ये गायचं असतं. कारण परमात्मा पूर्ण स्वरूपाचा आहे. त्या परमात्म्याशी संबंधित गोपिका झाल्या म्हणून त्याही पूर्णत्वाला प्राप्त झाल्या. अशा गोपिकांचं देवाचं चरित्र, कृष्णाचं चरित्र ज्याच्यात गायलं जातं त्याला काल्याचं कीर्तन म्हणतात. विठ्ठल काल्याच्या कीर्तनाला आपण एक गवळण परक अभंग घेतलेला आहे. जवळपास सगळ्यांच्या तो पाठ असलेला अभंग आहे. आणि हर एक गवळण परक काल्याच्या अभंगाची ठेवण अर्थ भाव तिथं अभिव्यक्त होतो की अगोदर काही थोडं चरित्र असतं आणि नंतर काही थोडं चरित्र असतं. अशा मध्यावर सर्व संतांनी अभंग अभिव्यक्ती केलेली आहे. त्यामुळं थोडंसं चरित्र अगोदर होऊन जातं, नंतर थोडंसं चरित्र. त्यामुळं स्वतंत्र चरित्र सांगावा निव्वळच अशी काही गरज पडत नाही. गंमत बघा, देव मथुरेमध्ये जन्माला आले आणि मथुरेत जन्माला आल्यानंतर वसुदेव देवकीला त्यांनी सांगितलं. अगोदरची कथा माहितीच आहे सर्वांना, कारण श्रीमद भागवत ऐकले सगळ्यांनी. 8 वर्षाची मूर्ती अभिव्यक्त झाली वसुदेव देवकीच्या पुढे. वसुदेव देवकीला बंदी ठेवलेलं होतं बंदी शाळेमध्ये. हो, त्याला शाळा उगाचच म्हटलं जातं, बंदी खानाच म्हणायचे त्याला. ठेवलेलं आणि तिथं हाताला पायाला साखळदंड वगैरे लावलेली होती. आणि अशा अवस्थेमध्ये देव 8 वर्षाचे अभिव्यक्त झाले. 8 वर्षाचे अभिव्यक्त झाल्यानंतर त्याच्या अगोदरच्या कथा श्रीमद भागवतामध्ये खूप सुंदर येतात. जे 6 मारले की नाही, 6 मुलं, हो, ते कोण होते? कोण होते ते? भागवत कथा सांगितली त्यांनी त्याच्यात. तेच ना, हो, हिरण्यकशिपूचे नातू होते ते. मागच्या ह्याच्यातले कोण होते ते? हे पुराणाचं असं आहे, एकातून त्याच्या मागं, त्याच्यातून त्याच्या मागं, जगाच्या प्रारंभापर्यंत जातं ते. माणूस काय पुरत नाही त्याला. हिरण्यकशिपूचे 6 नातू होते बरं का, नातू. आता गंमत अशी झाली, ते गेले तपश्चर्याला आणि तपश्चर्या करून येऊन हिरण्यकशिपूच्या समोर उभा राहिले. आजोबा, आम्ही तपश्चर्या करून आलो. तपश्चर्या केली, पण तुम्ही कोणाची केली? म्हणजे विष्णूची केली. आता तो विष्णूचा भलता, विष्णूला विष्णू म्हणत नव्हता, तो विष्ण्या म्हणायचा. त्याला भलता राग आला. त्यांनी त्यांना शाप दिला, तुम्ही लगेच मृत्युमुखी पडताल. मग त्यांनी मृत्युमुखी पडताल असं शाप दिल्यानंतर उशाप मागितला की तुम्ही, म्हणजे हिरण्यकशिपू जरी पापी होता तरी त्याच्या शब्दात दम होता, कीर्तनकाराच्या दम नाही हल्ली. त्याने एकदम शाप दिल्यामुळं ते लगेच उशाप मागितला, प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर ठीक आहे, आपलेच नातू येते, ह्यांचा उद्धार झाला पाहिजे. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, तुम्ही आहे ना देवकीच्या आणि वसुदेवाच्या पोटी कृष्णाचे अगोदरचे 6 भाऊ म्हणून जन्माला येतात आणि ते मी कंस होऊन तुम्हाला मारीन आणि मग तुमचा उद्धार होईल. भलता प्रदीर्घ काळ जायचा त्याला, आहे की नाही. आता तो अवतार होता वामन, परशुराम, राम, आणि नंतर आता 5 लाख वर्ष झाले रामाला. आणि त्याच्या पूर्वीची ही कथा आहे. गंमत बघा. अर्थात असा उशाप दिल्यानंतर ते 6 जण आनंदी झाले की काही का असाना आपल्या उद्धाराला वेळ का लागेना, म्हणून माणसाने उद्धाराकरता थोडा वेळ दिला पाहिजे. आपल्याकडे वेळ नाही, हे सर्वात मोठं दारिद्र्य आहे आपलं. विठाला अर्थात ते 6ही मारले. 6ही मारित दुराचारी. तिथंही नारद होते हिरण्यकशिपू जवळ आणि इथंही नारद आले.
का त्या कंसाला सांगितलं मूर्ख आहेस, तुला अक्कल नाही, कुणीकडून 1 आणि कुणीकडून 7 आणि कुणीकडून 8 तुला नाही कळायचं. ते विष्णूचं गणित फार निराळं असतं. मग काय करू, पहिल्यापासून मारायला सुरुवात कर. पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळकाशी. हे 6 जणांचा उद्धार व्हावा, हिरण्यकशिपूचा शाप योग्य पद्धतीनं पार पडावा आणि या 6 जणांचा उद्धार झाला पाहिजे, याकरता हो दिलेला शाप पूर्ण व्हावा म्हणून त्याला प्रेरणा नारद महर्षीने दिली. जे असतं जे होतं त्यालाच करण्याकरता संत प्रयत्न करतात. हे वाक्य अबाधित आहे व्यवहारातही सुद्धा आणि परमार्थातही सुद्धा. जे असतं ना त्यालाच हो प्रेरणा देतात. इकडेही जीव ब्रह्म आहे त्यालाही सुद्धा जीव ब्रह्म आहे अशी प्रेरणा देतात. असतं त्यालाच पूर्ण करतात. विठ्ठल संपूर्ण संत चरित्र पहा तुम्ही. चरित्राच्या पाठीमागे अजून एक चरित्र आहे, अजून एक चरित्र आहे, अजून एक चरित्र आहे, अशी गोष्ट आहे. आणि आहे त्याला पूर्ण करण्याकरता संत प्रयत्न करतात. आणि सरते शेवटी अपूर्ण असलेल्या जीवाला ब्रह्म असलेल्या जीवाला ब्रह्म करण्याकरता अशा प्रकारचा प्रयत्न म्हणजे संत लोक आहेत. वास्तवापर्यंत नेहून पोहोच करणं किंवा वास्तवाला वास्तवता प्रतिपादन करणं हा ज्यांचा स्वभाव आहे ना त्याला संत म्हणायचं. विठ्ठल याच्या भोवती संपूर्ण चरित्र फिरतात. ज्ञानोबारांचं भिंत चालवणं, रेडा बोलवणं, ज्ञानोबारांचं चांगदेव महाराजांचा उद्धार करणं, ह्याचे सगळ्यांचे पाठीमागचे चरित्र आहेत, अनंत गोष्टी आहेत. असतो अर्थात या 6 जणांचा उद्धार व्हावा म्हणून त्याला सांगितलं कंसाला. त्यामुळे यांनी ते 6च्या 6 मारले. एकाने प्रश्न फार भारी विचारला. एका श्रीमद भागवतकाराच्या त्या टीव्हीच्या ह्याच्यात मी बघितलं बरं का. विठ्ठल महाराज म्हणे, आता ते हिंदीमध्ये होतं ते भागवत कथा, मी नेमकेच ऐकत होतो. एवढं जर त्याचं ज्ञान होतं, बालक मारत असताना न करीच शोक असं त्याचं वर्णन केलंय. कोणाचं? वसुदेवाचं. शोक करत नव्हता तर काम आवरत नव्हता का म्हणे त्याला. तसं ते बरोबर आहे. त्याचा प्रश्न अत्यंत बरोबर आहे. त्याचं उत्तर काय? त्याचं उत्तर त्यांनी निराळं दिलं, पण मी दिलंय उत्तर हे काय, वास्तवाला वास्तव्यापर्यंत न्यायचं, वास्तवापर्यंत. हा संतांचा स्वभाव, हे उत्तर आहे त्याचं. विठ्ठल 8 वर्षाची अभिव्यक्त झाली 6 मारल्यानंतर. 7वा गर्भयोग मायाला दिल्यानंतर देव उपस्थित झाले. दिव्य तेज पुंज परमात्मा, हजारो चंद्राचं प्रकाश तेज ज्याच्या चेहऱ्यावर आहे. वसुदेव देवकी अत्यंत त्यांचे डोळे दिपून गेले, परमात्म्याकडे बघत राहिले. आणि परमात्म्याकडे बघितल्यानंतर अतीव स्वरूपाचा आनंद झाला. देवाला बघितल्यानंतर आनंद होतो, बरोबर की नाही? आणि देवाला बघितल्यानंतर देव बघत असताना जे दुःख आहे त्या दुःखाचा विसर होऊन जातो. 2 गोष्टी आहेत. पंढरपूरला आपण दर्शनाला जातो, आहे की नाही? जाता की नाही? गेलात ना? तिथं आता ते प्रशासन आहे. मग एक माणूस म्हणून तर तुल्य निंदा असुतीर मौनी संतुष्टो येणं केणचित. किंवा भगवान सांगतात भीष्माचार्य काय, अमानी मानदो मान्या, तीच गोष्ट देवाची आपल्यात येती बघताना आणि परिणाम आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होत नाही. म्हणून आपल्याला कोणी त्रास देत असताना आपण देवाचं चिंतन करायचं, मग त्रास त्या गोष्टीचा होत. एवढी साधी गोष्ट आहे, एकदम साधी.
पण आपण आहे ना त्रासाकडे लक्ष देतो म्हणून त्रास वाटतो. त्रासाकडे लक्ष न देता देवाच्या चिंतनाकडे लक्ष दिलं ना तर मग कुठल्याही प्रकारचं सून जर काही बडबड करत असेल तर सासूने का म्हणतो मी आता जवळपास रिटायर मंडळीच इथं दिसत आहेत म्हणून म्हणतो मी, दुसरं काही नाही. सुना थोड्या आल्या असतील त्या पण जरा सरासरी ना अशा बाहेर निघायच्या अवस्थेलाच आलेल्या आहेत, त्यामुळे त्या सुना आल्या. आणि सासू जर बडबड करत असेल तर सुनाने देवाचं चिंतन करायचं, अत्यंत सुंदर अगदी, किंवा ज्ञानोबारांचं चिंतन करायचं. ओम श्री ज्ञानदेवाय नमः, ओम श्री ज्ञानदेवाय नमः, ओम श्री ज्ञानदेवाय नमः, हे चिंतन करायचं बरं का. पण मास्तर जर विद्यार्थ्याला सांगत असेल अभ्यास करतं त्यावेळेला जप नाही करायचं. विठाला 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 संपूर्ण दुःख भाव विवर्जित होऊन परमात्म्याचा आनंद उपभोगू लागले. देवानी बोलतं केलं, मला उचला नंदाच्या घराला, तेवढंच राहू द्यायचं, इको तेवढंच पाहिजे आपल्याला. नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला, ओ मजने ही गोकुळाला, आ मजने ही गोकुळाला. मनसी आसे रक्ष पाळ ते म्या मोहिले सकळ, आनंदाचा घराला, नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला, मजने ही गोकुळाला, हो मजने ही गोकुळाला. मनसे असे रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. हो थंडीमुळे आवाज आहे ना अतिशय छान लागलाय. विठाला 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 विठाला. वसुदेव बाबा भानावर आले, म्हटले हे साकळदंड. देव म्हटले देव शब्दाचाच अर्थ आहे बंधनमुक्त, दिव्य इति देव, दिव धातूचा प्रयोग आहे त्याच्यात. अर्थात दिव्यता प्राप्त झाली की सगळे बंधन, आता मी आलोय ना बंधन राहणार नाहीत. मग देवाला स्पर्श केला, उचलिला कमळापती, पायीची बंधने प्राकृत बंधन गळतील याच्यात नवल नाही. मायेचंही बंधन मुक्त झाले वसुदेव बाबा आणि देवकी माता. विठाला विठाला दरवाजे उघडले. नाथ महाराजांनी भागवत म्हणजे एकनाथी भागवतामध्ये बरं का, हो एकनाथी भागवत चांगलं वाचलं की ज्ञानेश्वरी व्यवस्थित समजते. एकनाथी भागवताचं निधान वर्षातून एक पारायण करावं माणसाने. किती? एक पारायण, निधान एक पारायण. नाही एक पारायण केलं वर्षातून, निधान 2 वर्षातून करावं. नाही केलं 2 वर्षातून 3 वर्षातून करावं. नाही 3 वर्षातून केलं 4 वर्षातून करावं. नाही 4 वर्षातून केलं 5 वर्षातून करावं. नाही 5 वर्षातून 100व्या वर्षी होय. आणि 100व्या वर्षी नाही केलं तर मरावं त्याने बरं का. हो तसं तर लवकरच आत्महत्या करावी, पण त्यातली त्यात एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांचं जे मत आहे ना, गीता भागवत करीती श्रवण
गीता शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरी करायचा आणि भागवत शब्दाचा अर्थ एकनाथी भागवत करायचा. आणि हे वाचलं ना आणि विठोबाचं चिंतन केलं ना, जगातलं कुठलंही बंधन, कुठलाही त्रास, कुठलीही तकलीफ काहीही आपल्याला राहत नसतं. विठ्ठल तुम्हाला सोपी गोष्ट सांगू का? नाही भागवत वाचता येत, नाही ज्ञानेश्वरी वाचता येत. एक गोष्ट आहे छोटीशी, 100 अभंगांचं जगद्गुरु तुकोबाराची बाळ क्रीडा नावाचं प्रकरण आहे. आपल्याला ते आता गुरुजींच्या 25व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानेच करायचं होतं, पण ते करता नाही आलं, वेळ आपल्याला मिळाला नाही. पण आपल्याला पुढच्या पुण्यतिथीला म्हणा किंवा आषाढीपर्यंत ते छापून तयार होईल आणि आपल्याला ते फुकट वाटायचे, म्हणजे विकायचे नाही आहेत. ते 100 अभंगांचं प्रकरण आहे. महिला मंडळ तुम्ही नीट ऐका बरं का. बाळ क्रीडा म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र 100 अभंगामध्ये. ते 100 अभंग म्हणजे संपूर्ण श्रीमद भागवत आहे, संपूर्ण एकनाथी भागवत आहे, संपूर्ण भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र श्री संत जगद्गुरु तुकोबाराच्या मुखातून वेद तुल्य अशा प्रकारचं ते अभिव्यक्त झालेले आहेत. विठ्ठल त्यामुळं ते 100 अभंग वाचता येतील की नाही? 100 येतील का? हात वर करा बरं, कोण कोण 100 अभंग वाचेल? एकही तरुण पोरगी बाई हात हां केलं. नवीन कीर्तनकार आले आमचे, तरुण कीर्तनकार, बापासहित आला ते. वर करा ना हात. 100 अभंग, 100 अभंग वाचायला सुरुवात केली ना तुम्ही, तुमच्या घरातलं दारिद्र्य जे असेल ते निघून जाईल. कर ना वर हात कर. दारिद्र्य, त्याच्यानंतर दुःख जातं. दारिद्र्य गेलं की बरेच दुःख कमी होतात. हो, 1 लोटा जल, इथं 100च अभंग आहेत. फक्त 100 अभंग, रोज 25 अभंग वाचायचे. काहीच वेळ नाही लागत त्याला, 15-1 मिनटं लागतात. दुसऱ्या दिवशी दुसरे 25, तिसऱ्या दिवशी तिसरे 25, चौथ्या दिवशी चौथे 25. मी तुम्हाला ज्ञानोबाराच्या नावाचं आणि ह्या बाळक्रीडेचं महत्त्व एका सेकंदात सांगतो, 2 मिनटात सांगतो, जरा नीट ऐका. आमच्या कोयाळीची एक पोरगी आत्महत्या करायला निघाली. CA ला नापास झाली, ती 1 मार्काने नापास झाली, काय असेल ते असेल. तिने आत्महत्या करायची ठरवलं, पण आत्महत्या करताना ती म्हटली की विठ्ठलपंथांच्या आणि विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने इंद्रायणीत केली. तिला चुकीची माहिती होती, पण इंद्रायणीत करू म्हणजे पाप लागत नाही असं तिचा. मग ती आली आळंदीला. CA ला परीक्षा दिलेली पोरगी दुसऱ्यांदा परीक्षा देऊन नापास झालेली बरं का. गंमत बघा. जाता आता आत्महत्याच करायची तर ज्ञानोबाराचं दर्शन घेऊन जाऊ. ज्ञानोबारांच्या दर्शनाला आली, दर्शन घेतलं. सुवर्ण पिंपळाला तिनं प्रदक्षिणा घातल्या 4-10 आणि तिथंच बसली. आणि बसल्यानंतर अशी डोळे झाकून बसली. त्या डोळे झाकण्याच्या कालात तिला असा आभास झाला, एक दृष्टांत झाला. तू आत्महत्या करू नकोस, आजन वृक्षाखाली बसून माझ्या नावाचा जप कर. असं तिला भ्रम झाला म्हणा किंवा दृष्टांत झाला म्हणा, की आता जागीच आहे, ती झोपलेली नव्हती, बसलेली होती. आणि ती उठली आणि उठून आजन वृक्षाच्या बागात बसली आणि ज्ञानोबारांचं चिंतन काय करावं, नामचिंतन तिलाही माहिती नव्हतं. मग तिनं आपलं ज्ञानदेव 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 जप करायला लागली नुसता बरं का. ज्ञानदेव ज्ञानदेव जप केला संध्याकाळपर्यंत. पोरगी कुठं गेली, काय गेली, हे सगळे घरातले लोक शोधायला लागले. एवढी शिकल्या सवारलेली पोरगी
आता हल्ली पोरगी गेली की शंका निर्माण होते, कोणाबरोबर गेली, काय झालं, कसं झालं, भानगडी सगळ्या. सगळ्या पद्धतीनं त्यांनी बघायचा प्रयत्न केला. सरते शेवटी कबीरबुवा आहेत आमचे, निलेश कबीर, त्यांना फोन केला. ते त्यांचे नातेवाईक. कबीरबुवाला फोन केला आणि फोन केल्यानंतर कबीरबुवा म्हटले, बुवा आता मलाही काय माहिती नाही, मी पुण्यात आहे, मी आत्ता आळंदीत निघालो. आणि त्यांनी ब्राह्मणाला विचारलं, कोणाला, छोटूला, की हे जरा तुला काही कळतं का बघ. ते म्हणे आपल्याच परिसरात कुठंतरी आहे असं उत्तर मिळतंय म्हणे. मग कुठं बघायचं. मग माऊलीच्या मंदिरात शोधायला गेले. ती पोरगी सापडली अजान वृक्षाच्या बागात वर. तिथं अजान वृक्षाचे झाड आहेत की नाही तिथं मंदिरात, तिथं सापडली. आणि सापडल्यानंतर तिला कबीरबाऊंनी घरी नेलं. आता घरी नेल्यानंतर त्यांना फोन करून सांगितलं पोरगी आहे. हो. मग त्या पोरीनं सांगितलं मी आत्महत्या करणार होते, मला असं असं भात झाला, जप कर. मी जप करायला बसले आणि मी देहभान विवर्जित होऊन गेले आणि मी आत्तापर्यंत जप केला, ज्ञानदेव ज्ञानदेव जप केला. पण ती पोरगी आत्महत्या केली नाही तिनं या कारणाने. आणि दुसऱ्या दिवशी हो ती पास आहे, CA पास आहे अशा प्रकारचा मोबाईलवर मेसेज आला दुसऱ्या दिवशी. आता मी म्हणणार नाही की ज्ञानोबारांच्या नावाचा हा चमत्कार आहे असं म्हणणार नाही, पण बघा तिला मरू न देण्याचा चमत्कार ज्ञानोबारांनी केला. काय केलं? आत्महत्या करू न देण्याचा चमत्कार कोणी केला? आता तिनं आत्महत्या केली असती आणि दुसऱ्या दिवशी मेसेज आला असता पास आहे म्हणून, काय उपयोग झाला असता? हे की नाही? ज्ञानोबारांची ताकद केवढी आहे बघा, जगद्गुरु तुकोबारांची ताकद केवढी आहे. हो, इकडं तिकडं बोंबलत कुठल्या तरी साधूच्या मागं जाण्याची गरज नाही आहे. ज्ञानोबा आणि तुकोबा हो एवढे बलवान संत आहेत, तुमची हर एक समस्या तिथं घेऊन जा. म्हणून तर ज्ञानोबा आहेत ना, हो उत्तरेकडं तोंड करून येत. कुठं? उत्तरेकडं तोंड करून येत, उत्तर दिशेला. का? संसारातली कुठलीही समस्या घेऊन जा तुम्ही, ज्ञानोबारांच्याकडं उत्तर आहे. म्हणून तर उत्तर दिशेला मुख करून ज्ञानोबारा बसलेले आहेत. विठाला ही ज्ञानोबारांची ताकद आहे, जगद्गुरु तुकोबारांची ताकद आहे. म्हणून बाळ क्रीडा इतकी सशक्त स्वरूपाची आहे बरं का. दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला आपल्या घरातलं. मी याला सांगितलं बाळ क्रीडा घेतो ना रोज, हा पण बाळ क्रीडा करतो. मी नाही करत बरं का, मी नाही करत रोज. पण सारंगला सांगितलं बाळ क्रीडा कर. सारंग म्हणजे मुलगा आमचा. आता सारंग दादा म्हणजे सगळ्यात जास्त प्रेम त्याचं झोपेवर आहे. हो, केव्हाही फोन करा, झोपलो होतो म्हणून सांगणार तुम्हाला. काहीही काम न करणारा माणूस. आता काम न केलेल्या माणसाला पैसे मिळत असतात का? हां, जेवण तरी मिळेल का? अवघड आहे की नाही? बरं त्याची बायको, त्याचे 2 पोरं, हे सगळं बरं का, कधी उपवासी नाहीत, पैसे कमी पडत नाहीत. त्याला मी एक दिवशी म्हटलं, अरे तू काहीतरी पैसे कमवण्याचं काहीतरी बघ ना थोडंसं. तुम्ही सांगितलंय ना म्हटलं बाळ क्रीडा रोज घेतली तर पैसे मिळतात म्हणून. अरे म्हटलं काहीतरी करावं लागेल ना. तो म्हटलं काही नाही, भगवान कृष्ण परमात्मा तुकाराम महाराज काय करतील ते करतील. आत्ता 20 महिन्यापूर्वी एक वकील भेटला त्याला आणि 20 लाख रुपये कर्ज काढून दिलं. 45% भरायचंच नाही. किती? 9 लाख भरायचेच नाहीत, त्यातले 11 लाख भरायचे. तो म्हणला तुम्ही काय भरू नका, माझं मी बघून घेईन. त्याच जे 20 लाख रुपये मी कीर्तन करून मिळत नाहीत मला, आणि तो झोपून पैसे मिळाले. परिणाम कशाचा आहे? बाळ क्रीडेचा आहे. विठाला तुम्हाला खोटं काय सांगतोय असं नाही, हे घरातलं सांगितलंय मी. हा, न म्हणता 50,000 त्याला दिले. पण तुम्ही पहा कशामुळं? बाळ क्रीडेचा परिणाम आहे हा. बाळ क्रीडा रोज तुकाराम महाराजांची गायली की हे सगळं मिळतं.
तुम्हाला सांगतो, आंबळं नावाचं गाव आहे. तू नव्हता त्या दिवशी, होता त्या नव्हता. आंबळं नावाचं गाव आहे शिरूर तालुक्यामध्ये. हो, ते निवृत्ती अण्णा मला लग्न करायला आग्रह ज्याने केला त्याची नात, वय 28-29 वर्ष झालं. मुलगी दिसायला पण बऱ्यापैकी आणि शिकल्या सवारलेली श्रीमंत घरातली. सावता महाराज म्हणजे माळी समाजाची, अतिशय उत्तम प्रकारचं सगळं. पोरगी ही खास खानदानी, संपूर्ण सुंदर, पण लग्नच जुळत नव्हतं. त्यांनी ते ज्योतिष आमकं तमकं सगळं बघितलं, पण काय परिणाम नाही. मी त्या अण्णांच्या वर्षश्राद्धाला गेलो. ते म्हटले, अहो भाऊ हे असं असंच होतं आहे, काय काय मिळ. तिला म्हटलं तू काय कर, बाळक्रीडा म्हणायला सुरुवात कर आजपासून. पाण्याने फरशी ओल्ली अशी हे करायची, त्याच्यावर आसन टाकायचं, भगवान कृष्ण परमात्म्याचा फोटो ठेव आणि बाळक्रीडा म्हण. रुक्मिणी स्वयंवर सांगतात सगळे, मी तिला बाळक्रीडा सांगितलं. बाळक्रीडेचं एक पारायण झालं 100 अभंगाचं आणि तिचं लग्न ठरलं. कलेक्टर बरोबर लग्न ठरलं. कोणाबरोबर? कलेक्टर. हो, अर्थात कलेक्टर व्हायला बरंच वय लागतं. त्याचंही 30-32 वर्षाचं वय, याचंही 28 वर्षाचं वय, 28-29 वर्षाचं. लग्न जुळलं. परवा कार्तिकी झाल्यानंतर तिचा बाप आला आणि त्यांनी दंडवत घातलं मला, दंडवत असा साष्टांग दंडवत. म्हटले काय दंडवत, आणि लगेच बेस्टपैकी 500-500च्या 2 नोटा माझ्या पायावर. मी म्हटलं एवढं काय तुम्ही, तिथं आल्यावर सुद्धा मला दक्षिणा दिली नाही, आता काय एवढं. आता त्या अण्णाचं पोरग संबंधी असल्यामुळे ते म्हणे तुम्ही सांगितलं ते एकच पारायणात लग्न झालं. म्हटलं दुसरं पारायण केल्यावर 2 होतील थांब. ताकद आहे बाळक्रीडेची. विनोदाचा भाग पुढचा स्वरा. लग्न जुळलं आणि इतकं छान कुटुंब. ते कलेक्टरचं घर संपूर्णच्या संपूर्ण नवीनच तो ह्याला लागलेला आहे, MPC UPC होऊन, आणि तेही संपूर्ण माळकरी घर आणि हेही माळकरी घर. कोट्यावधी रुपयाची संपत्ती आणि अत्यंत आरशासारखी स्वच्छ माणसं. हो, अशा प्रकारचं हे बाळक्रीडेची ताकद आहे. कितीतरी उदाहरणं सांगत. पण तुम्ही बाळक्रीडा भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र, ज्ञानोबारायचं स्मरण, जीवनामध्ये उद्धार आणि उद्धार, समस्या निवृत्त. बरं का, एवढंच करायचं. समस्या निवृत्त करायच्या असतील संसारातल्याना तर याने माझ्या जीवनात इतक्या समस्या येतात, पण एकाही समस्येचं दुःख नाही. त्याचं कारण आहे ज्ञानोबाराय. विठाला विठाला तर. आता ही मंडळी सगळे कीर्तनकार आहेत. मला इकडं बोलवावं, आमच्या शंकरबाची ह्या सगळ्यांची अपेक्षा. मला बोलवलं. बरं, प्रत्येक घरी गेलं की 1000-500 रुपये दक्षिणा देतात की नाही? बरं, मी काय मागतो का तुम्हाला दक्षिणा? नाही दिली तर काही कारवाई करणार आहे का कशावर? काय नाही, पण तुम्ही देता. हे ज्ञानोबारांचं काम आहे. हे कोणाचं काम आहे? ज्ञानोबारांचं काम आहे, जगद्गुरु तुकोबारांचं काम आहे. म्हणून ध्यानात ठेवा, आपल्या जीवनात परिवर्तन, संसारात आनंद पाहिजे असेल आणि दुःख विसरायचं असेल ना, देव धरायचा डोक्यामध्ये. देव डोक्यात घेतला, डोक्यावर देव घेतला. काय? देव डोक्यात घेतला आणि डोक्यावर देव घेतला आणि वसुदेव बाबा निघाले. मध्ये यमुना माय भरून आली. कुठून तुम्हाला सांगत होतो गोष्टी, हे लक्षात आलं ना तुमच्या? हो, बाहेर निघाले. दरवाजे 7च्या 7 उघडे झाले. निघाले ते रक्षपाळ सगळे दुष्ट राक्षस झोपलेले आहेत. या निशा सर्वभूतानाम, अशीच परिस्थिती त्यांची. गेले, देवाला ठेवलं, मायेला उचललं आणलं आणि मायाजी रडायला लागली. इथं आल्याबरोबर सगळे दरवाजे लागले. साखळदंड, हो, हाताला नरड्याला सगळीकडं बंधन उत्पन्न झालं. महाराज, माया आली की बंधन उत्पन्न होतं. काय होतं? हो, आणि ती रडायला लागली. इतकी रडायला लागली, रडे माया करी अकांत. पोरग आणि पोरगी रडण्यामध्ये थोडासा अंतर आहे, माहिती आहे का तुम्हाला? हां, पोरगी भलीच चिरकत रडती. तुमचं काय मत आहे? पोरगी रडायला लागली ना तर ऐकत नाही. हां, काय रडायला लागली ना आणि रडवायला लागली ना तरी सुद्धा ऐकत नाही.
रडायला लागली, रडे माया करे, आकांत करायला लागली. आई जर काही काम करत असेल आणि पोरगी जर रडायला लागली ना, तिला काम टाकून त्या पोरीला घ्यावं लागतं, अशी परिस्थिती आहे पोरीची. आणि पोरगं जर रडायला लागलं ना, हो, तर आई काम करत असेल तर तिथूनच बसल्या बसल्या एक बाहुली त्याच्या पुढं टाकतं. आणि ते जे नादी लागतं ना, आयुष्यभर नादी लागतं बाहुलीला. मग आईला सुद्धा विसरतं ते, बाहुलीच्या पै बापाला सुद्धा विसरतं ते. नुसतं विसरत नाही, पुढचे बी प्रोग्राम करतं ते. आलं का लक्षात? याचा अर्थ असा आहे, पोरगी भयंकर कठीण आहे. बरं, लहानपणीच रडते असं काय नाही. तिचं लग्न होताना आईबाप रडतात की नाही, भाऊ रडतो की नाही, शेजारी पाजारी रडतात की नाही. हो, त्या गल्लीच्या शेवटचं घर ती रडत असते. ते आमचे उखळीकर महाराज सांगतात, पोरगी पाठवण असते ना, निघायला लागली आणि ती रडायला लागली इतकी. एक जण गेला, म्हटलं लई रडू येत असेल तर थांब, जाऊ नकोस. पटकीन रडायचं थांबून गाडीत बसली ती. रडतात पोरी लग्न झाल्यानंतर, रडवतात. बरं जाऊ द्या, ज्याच्या पदरात पडली त्याला आयुष्यभर. तुम्हाला काय वाटतं? त्याला इजार सुद्धा राहत नाही, इतकं बेजार करता तुम्ही, माहितीये का? विठाला विठाला विठाला. अर्थात रडायला लागली ती, दूत उठले, हो, इकडं पळाले नाहीत, तिकडं पळाले कंसाकडं. कंस आला, दरवाजे उघडले, हातातून उचलली, आपटणार, आकाशात गेली, अष्टभुजा झाली, दिव्य तेज, विकट हास्य सुरू केलं तिनं. 8 हातामध्ये 8 प्रकारचे आयुध, डोक्याला सुंदर प्रकारचा सुवर्ण मुकुट, लांब सडक काळे भोर. अर्धराज्य. ते पुतना, ती बाई बिचारी होती, ती उठली, तिनं सांगितलं मी मारते म्हणे, हातभर लेकरू मारायला इतके काय करायचं, अर्धराज्य देतो, नामकं देतो, येडायस का तू, मी मारून येते त्याला, काय हरकत नाही. पण तू बाई माणूस आहे म्हणे, कसं काय मारणार? ती म्हटली नाही, मी माझ्या डोक्याने मारून येते. कसं? माझ्या डोक्याने मारून येते. कंस म्हटलं, बा बाई माणसाला डोकं नसतं असं ऐकलंय मी. ती म्हटली, मूर्खा, बाईला किती डोकं असतंय माहिती आहे का म्हणे. तो म्हटला, किती असतंय म्हणे, जिथं नवऱ्याचं संपतं तिथून बायकोचं सुरू होतं म्हणे. कुठं संपतं अजून नवऱ्याला पता नाही लागलेला. हो, ती लग्न जमल्यापासून अख्खं घर कसं ताब्यात घ्यायची त्याला डोकं लावित असते. आणि इथं एकटी येते आणि सगळ्या घराचं मालक होती का नाही? मग ती शहाणी का आपण शहाणे? ती शहाणी म्हणजे आपण कसे येतं? तुम्ही पगार झाला ना, कोणाकडे देतो? गुरुजी तुम्ही कोणा? तंबाखू खायला पैसे 4 आणे मागितले तर म्हणते गाढवासारखे काय तंबाखू खाता. हो, आता उपमा चुकीची आहे, ती गाढव तंबाखू खात नसतं, पण याला गाढव म्हणायचं असतं म्हणून ती तंबाखूचं नाव घेते, दुसरं काय नाही. इतकं डोकं असतं म्हणे, तू काळजी करू नको. हो, तिनं सुंदर असं सजली ती बरं का. आता जुना काळ, नऊवार साडी चोपून चापून नेसली, केस आंबाडा लांब सडक असे, तेव्हा ते बांधले असे, सुंदर वेणी घातली. हे सांगण्याचं कारण असं की राक्षसिनीचे केस प्रायः मोकळे असतात. काय असतात? तुम्ही राक्षसिनीचे चित्र बघितलेत का? कसे असतात? मोकळे असतात केस. कोणाचे केस मोकळे असतात? मला असं काही म्हणायचं नाही की ज्यांचे केस मोकळे असतात त्या राक्षसिनी असतात, असं नाही काही, पण मोकळे असतात त्यांचे. म्हणून तिनं बांधले, छान साडी नेसली. का? राक्षसिनीच्या अंगावर कपडे पण नसतात. अशी गोष्ट आहे सध्याच्या काळात सुद्धा. हो,
टी मध्ये लोक टी आवडीना का बघतात? संपूर्ण कपडे घालून जर नट्या यायला लागल्या ना, अर्धे टी बंद पडून जातील, नाहीत बघणार लोक. मोबाईल सुद्धा, फेसबुक बंद, व्हॉट्सअप बंद. का? स्त्रिया कपडे घालायला लागल्या शहरातल्या म्हणून बंद. एवढंच कारण, दुसरं काही कारण नाही. विठाला विठाला असं सुंदर नटली बरं का. कोणाकडे निघायला? परमात्मा कृष्णाकडे जायला बरं का. जगाच्या मालकाकडे चालली होती. नीट ऐका वाक्य. बाईनी आहे ना सजावं नवऱ्यासमोर. कोणासमोर? तिला मोक्ष मिळत असतो. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण सुंदर येतात. नवऱ्यासमोर नटावं. ही जगाच्या मालकाकडे चालली, उद्धार त्यांनी करावा या करता चालली. म्हणून तर पुतना एक अतिशय सुंदर पार्ट आहे श्रीमद भागवतातलं की ती नटून थटून देवाकडे निघाली. मात्र स्तनात विष आहे. काय स्तनामध्ये? विष आहे. पण अर्थात कीर्तनात बोलण्याला मर्यादा असतात म्हणून मी त्या स्तनातल्या विषाबद्दल फारसं सांगत नाहीत. विठाला 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 विठाला. महाराजांनी एक शब्द प्रयोग केलेला, लावण्य ते खरे दुःख. हो, विष आहे विष. म्हणून तर साधकाला संपूर्ण चिरंजीव पद सावध करतं. पण चिरंजीव पद वाचून सुद्धा साधक सावध होतो. अर्थात विष आहे. आणि सुंदर नटून थटून कशा करता? जगाच्या मालकाकडं समर्पण करायला निघाली. आता हल्ली शहरामध्ये बाया जवळ नवरा घरात आहे ना तवर नीट राहत नाहीत. तुम्ही शहरातलं बघितलंय का? आता आपलं काही शहर नाही आहे, हे खेड आहे. आणि खेड्यात अत्यंत सुंदर आहे, चांगलं आहे. अजून शहरामध्ये आहे ना त्या बाया हे घालतात, काय ते गाऊन. गाऊनच ना, गाऊन असं आहे त्याला आकार उकार काय नसतो. ते घालून बाई उभा राहिली की बाई एक भिताडं हेच कळत नाही. नाही, खरंच सांगतो मी तुम्हाला, टिंगल नाही आहे ही वस्तुस्थितीला. आणि त्यातली त्यात ती बाई सकाळी सकाळी बघावी, केस बिस कटलेले, झोपेतून उठलेली केस बिस कटलेले, ब्रश हातात, इकडून पेस इकडून फेस. आणि नवरा आपलं त्याचं उरकून ड्युटीला जाण्याच्या नादात असतो. शहरातलं सांगतो मी. आणि त्या अवस्थेमध्ये ती नवऱ्याला म्हणते, हल्ली तुम्ही माझ्याकडे बघतच नाही. आता त्याला का मरायचं हिच्याकडे बघून? शहरातला भाग आहे, खेड्यातला नाही. खेड्यात अत्यंत सुंदर. 5 वाजता बाई उठते, छानपैकी सगळं उरकती, तुळशीला पाणी, कुंकू, देवाला लगेच सकाळी सकाळी दिवा लावणं, हे सगळं खेड्यामध्ये होतं, शहरात होत नाही. हे विठाला विठाला सजली धजली देवाकडे गेली, यशोदेच्या दारात गेली, परमात्म्याला उचललं, स्तनाला लावलं, प्राशन केलं देवानी. विष प्राण आकुंचन पाहू लागले आणि तिच्या मुखातून वाक्य निघू लागलं, कृष्ण मुंच. देवा मुक्त कर, देवा मुक्त कर. जी अपेक्षा जीव करतो ना ती अपेक्षा देव पूर्ण करत असतो. पुतना कंटक मुक्त केली. महाबळ भटाला मारलं. महाबळ भटाला त्याला खूप ठोकलं बरं का. हो, दंभ मार खाणारा असतो, दंभ मार देणारा असतो. म्हणून दंभ दुरी ठेवावा लागतो. अर्थात महाबळ भट मारला तो तसाच पळत गेला. काग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य फाणी खाणी बुडविले. असा अनंत प्रकारचा दैत्यांचा वावर, राक्षसांचं पाप कमी करण्याचं काम देवाने बाळपणात केलं. भविष्य देव आता मोठे झाले, 5 वर्षाचे झाले, गावामध्ये खोड्या करायला लागले. आणि खोड्या करताना देवाच्या ध्यानात आलं, अमुक गवळणीला आज संपूर्ण आनंद द्यायचा. काय करायचं? आत्मस्वरूपाचा आनंद द्यायचा. याकरता एखादी खुर्ची असेल तर द्या त्यांना बसायला. पोरे
कवळणी पाहिलं दृश्य काय दिसलं तवती पालथी दुधानी दुधानं पालथं घातलं. आता महिला मंडळच आहे सगळं. ही मंडळी जुने आहेत त्यांच्यामुळे ह्यांच्यामुळे तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी माहिती आहेत जवळपास. तुम्ही नव्हेत पण तुम्ही बघितलेलं नसेल पण ह्या मंडळीने बघितलेलं आहे. 3 असतात. एक दुधानं, दुसरं विरजनं आणि तिसरं ताकवणं आहे की नाही. ताकाचं भांडं एक, विरजण्याचं दह्याचं भांडं एक आणि एक दुधाचं. कधी कधी दूध तापवायला जर भांडं नसेल तर विरजण्यामध्ये दूध तापवता नाही येत ना. नाही येत, बरोबर आहे अगदी. हो, दुधाचं भांडं आहे, विरजण्याचं भांडं आहे आणि ताकाचं भांडं आहे. आता ताकाचं भांडं मोठं असतं जरा, विरजणं थोडंसं त्याच्यापेक्षा लहान आणि त्याच्यापेक्षा लहान दुधानं. आलं का लक्षात. हो, दुधानं म्हणजे कारण शरीर. नीट ऐका आता थोडंसं. दुधानं म्हणजे कारण शरीर, विरजणं म्हणजे सूक्ष्म शरीर आणि ताकवणं म्हणजे स्थूल शरीर. बरं का, आलं लक्षात. जरा वेळ झालाय, ते अगोदर वेळ जास्त गेला आपला, पण आता वेळ होता आला. पण तुम्हाला हे गोष्ट सांगायला पाहिजे होती महत्त्वाची. ठीक आहे, बघू आळंदीला सांगा. हो, पुढच्या वेळेला म्हटल्यावर तुम्ही म्हणता परत कीर्तनाला यायची इच्छा आहे त्याची असं म्हणताल तुम्ही, म्हणून म्हणलं सांगितलं ना. आता ते विरजन म्हणजे कारण शरीर म्हणजे अज्ञान. जीवाला जीवत्व जे आहे ते कशामुळं आहे तर अज्ञानामुळं आहे. ताक आणि दूध होतं, दही आहे म्हणून. दही जर आणि दूध जर तापलेलं नसेल तर त्याचं दही होतं का, नाही होत. ते तापावं लागतं. काय करावं लागतं, तापावं लागतं. बरं का. कार्यान्वित होण्याची योग्यता. हो, चित्सुखीमध्ये 11 विकल्प आहेत. त्या गुरु नमनानंतर लगेचच जीवाच्या जीवत्वाचा विचार केला. त्याच्यामध्ये त्यांनी विचार करताना आता त्यांनी लय बारीक विचार केला आहे. आपल्याला मोठा विचार सांगायचा आहे. त्यामुळं तुम्ही नीट ध्यानात घ्या थोडंसं आणि आपण लगेचच सेवेला विराम देऊ. जीवाला जीवत्व आहे ते अज्ञानामुळे, म्हणून तर लक्षण करताना असं केलं, अज्ञानावच्छिन्न चैतन्याला जीव म्हणायचं. अबाधित लक्षण आहे, ह्याला काहीच फरक पडत नाही कशातच. साभास अंतकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव, शेवटी अज्ञानच. बरं का. त्या अज्ञानामुळे जीवत्व आहे. कशामुळे, हो, दुःख कशामुळे, अज्ञानामुळे की नाही. हां, कशामुळे, अज्ञानामुळे. अज्ञान हे दुःखाला कारण आहे. तुम्हाला माहीत आहे, नवरा आणि बायको गेली एका गावाला, तिथं पुरणपोळी केली. ह्यांचं नवीन लग्न झालं होतं. हा घरी आल्यावर म्हटलं आपल्याला पुरणपोळी कर. आता हिला काहीच माहिती नाही पुरणपोळीतलं. आता पुरणपोळीतलं माहिती नाही, तिनं आपलं ते पुरणात पोळी, पुरणात कणिक का कणकीत ते काही कळे ना. तिनं पुरणात कणिक घातली, लाटायला सुरुवात केली. होईल ते नाही. मग तिच्या लक्षात आलं की ज्यांनी पोळ्या केल्या होत्या त्या विधवा होत्या आणि त्यांनी केस काढून टाकलेले होते, चप्पी केलेली होती. तिला वाटलं चप्पी केल्याशिवाय पोळी येत नसती. अख्खे केस काढून टाकले तिनं. नाही, डोक्याचे सुंदर असलेले केस काढायची का पाळायली, अज्ञानामुळं का ज्ञानामुळं. अज्ञानामुळं. सगळे दुःख अज्ञानामुळे येत असतात, ध्यानात ठेवा. जीवत्व अज्ञानामुळे आणि अज्ञानामुळे आलेलं जीवत्व. अज्ञानाला जर अकार्यान्वित केलं तर दुःख राहत नसतं. काय, अज्ञानाला अकारण आहे. कोण करतं हे, एक तर संत करतात, एक तर देव करतो. बरं का. म्हणून देवानी ते दुधानं पालथं घातलं. दूध असेल तर दही, दही असेल तर हो विरजणं. सूक्ष्म शरीरामध्ये हे सगळं विरजलं जातं. सूक्ष्म शरीरात पाप पुण्य कुठं राहतं, सूक्ष्म शरीरात राहतं, इथं राहत नाही. हे इथंच पडतं. याच्या आतलं हो बाहेर निघतं. साभास अंतकरण विशिष्ट चैतन्य याला घेऊन बाहेर पडतो. पाप कर्मानुगो गच्छति जीव एका, सगळं त्याच्याबरोबर म्हणजे याच्यात विरजलं जातं. आणि केलं जातं कशामुळं, अज्ञानामुळे. म्हणजे अज्ञानामुळे जीवत्व, अज्ञानामुळे दुःख, अज्ञानामुळे हो कितीतरी उदाहरणं सांगता येतील. एक पत्र आलं
नेमका जावया आला होता घरी तिचा, तिला वाचता येत नव्हतं आणि पत्र दिलं त्याच्याकडं आणि ते रडायला लागलं जोराने. ह्या सासूला वाटलं तिकडं कोणतरी मेलंय वाटतं आणि ती रडायला लागली, इतकी रडायला लागली. ती रडायला लागल्यावर गावातले आले 5, 50, 100, 200 बाया माणसं रडायला लागले ना, आणि हा त्याच्यात मध्ये बसलेला जावं आहे. एक सुज्ञ माणूस आला, म्हटलं हे रडतात का, याला विचारलं, ते म्हटले ती रडती म्हणून. त्याला विचारलं ती रडती म्हणून, तिला विचारलं ती रडती म्हणून. का रडतात, हा शेवटी आतमध्ये गेला थेट. आणि जिथं ही बाई बसलेली होती ना सासू, ते जावई सासू, त्या का रडतं मामी, त्यांनी सांगितलं म्हणजे जावई रडतात म्हणून. त्याला विचारलं तू का रडतो, म्हणजे मला वाचता येत नाही म्हणून. कशामुळं दुःख, कशामुळं आहे की नाही, हे गोष्ट ध्यानात घ्यायची. विठाला 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 त्याकरता त्याला अकार्यान्वित करायचं, कार्ययुक्त ठेवायचं नाही. तर पालथ घातलं, बघितलं, आनंद झाला गोपिकाला. पाहाती गवळणी तवती पालथी दुधाने, आपलं काम झालं. विचार चालला, कसं काय झालं, कोणी केलं. एक दुसरीला चर्चा सुरू झाल्यानंतर तिने सांगितलं, म्हणती नंदा किया कोरे, म्हणती नंदा किया कोरे, म्हणती नंदा किया कोरे, म्हणती नंदा किया एकेने सांगितलं, म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली, खरी चोरी केली आज. बरं का, एक चोरी खोटी आहे, शिक्षा मात्र खरी आहे. देवाने केलेली चोरी खरी आहे, शिक्षेचा मात्र अत्यंत अभाव आहे. चोरी आज खरी केली, म्हणती नंदाची या कशावरून, तया बिननाशी नोहे दुसरिया ऐशी नाशी नोहे, म्हणून म्हणते नंदाची या पोरे. एकीनं सांगितलं देव निराकार आहे, निर्गुण आहे, अपाणी पादो वेदा वाचलाय मी. तिनं सांगितलं मी सांगते तुला, सवे तुकया मेला तेने आगुणा आणला, म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरी ठब्बा रघुमा. अनंत खोड्या देवानी केल्या. काय काय खोड्या केल्या नीट ऐका. गवळणी सांगत ती गाऱ्हाणे, रात्री आले चक्रपाणी, खाऊन दही दूध तुप लोणी, आवघी फोडीले बिरजणे. हे गे बाई आम्हाशी पहावे ना, यशोदे बाळ तुझा कान्हा, पोटभरी यशोदे बाळ तुझा कान्हा, पोटभरी तुम्ही म्हणे ग बाई काय केली मात, दुसरी आली धावत, त्याने ग बाई काय केली मात. अशी मुख तुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत, हे गे बाई आम्हाशी पहावे ना, यशोदे बाळ तुझा
यशोदे बाळ तुझा काना कोठवरी तुम्ही धिंगाणा यशोदे बाळ तुझा काना कोठवरी तुम्ही धिंगाणा यशोदे बाळ तुझा काना कोठवरी तुम्ही तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देवोनी हे गे बाई आम्हाची पाहावे ना हो. तुम्हाला माहित आहे दाढी वेणीची गाठ मुखाशी मुख चुंबन देत आहे की नाही हो हे मुखाशी मुख चुंबन देत म्हटलं की लोकांना बिभत्स वाटतं जीव आणि देव पहिल्यांदा ही कल्पना नितांत गरजेची देव केवढा आहे एवढा प्रभू भावी एवढा प्रभू भावी एवढा प्रभू भावे केवढा आकाशा एवढा प्रभू भावे आता आकाशा एवढा प्रभू आणि जीव केवढा जेवढा आहे तेवढाच 80 वर्षाचा बाप आणि 10 वर्षाची पोरगी त्या पोरीचा पापा बापाने जर घेतला तर विकार आहे का निर्विकार आहे निव्वळ प्रेम आहे काय ते निर्विकार प्रेम आहे देवानी प्रेम लक्षणात्मक भावाच्या भक्तीला हो प्रतिउत्तर किंवा तिला आनंद देण्याकरता तिचा पापा घेतला मुखाशी मुख चुंबन देत हो विषयासक्ती नाही त्याच्यात निर्विकारता आहे पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देवोनी आहे की नाही हो गाठ मारली ना एकदा दाढी वेणीला दाढी वेणीचा जरी प्रत्यक्षात गाठ नसली तरी सुद्धा हो त्याचे आपोआपच हाल असतात ते 2-2 दिवस दिसत नाही तिला उद्योगात असतं इकडं तिकडं हो आता ते पिऊन पडणाऱ्याचा तर प्रश्न निराळाच आहे पण आपला बुवा सुद्धा 8-8 दिवस बाहेर का दाढी वेणीची सुटत नाही पण इथून तिथंच जातं ती आता ती त्याला बांधलेली ती उंच होती थोडी अशी गवळण वर्णन करतात गवळण गरगर गिरक्या मारी हो तिला वाटायचे हे आले का नाही कोण पतिराज आले की नाही आता दाढी वेणीला दाढी बांधलेली ते जाईल कुठं न बांधलेलं जात नाही तर बांधलेलं कसं जाईल कसं कोणतीही बाई पहा नवरा घरातून निघाला कोणत्याही बाईचं पहा तुमची बायको म्हणते की नाही तुम्हाला मला माहिती नाही लवकर या बरं का काय नाही पहिलं कधी येतात आणि नंतर लवकर या आता हा कीर्तनाला निघालाय कीर्तन झाल्याशिवाय येऊच शकत नाही बरं याला बी सवय लागली हा आलोच एक माणूस वारीला निघाला एकादशीला वारीला आळंदीला एकादशीच्या दिवशी जाणार त्याने सांगितलं ती म्हणली लवकर या बरं का नवरा म्हटला तू काळजी करू नको तू द्वादशीचा स्वयंपाक तयार करून ठेव द्वादश सोडायला घरी येतो मी कुठं ती आता तिला माहिती ती म्हटली अहो तुम्ही 300 किलोमीटर चालले 300 किलोमीटरहून कसं काय येणार सकाळी द्वादश सोडायला नाही तू काळजी करू नको मी येतो नाही पण तुम्हाला लय लांब आहेत तुम्ही येणार नाही तो म्हटला तू मी गेलोच नाही असं समज एवढं पक्क असते पाहते म्हणून तिला ते वाटायचं तेव्हा पुढे गेली प्रार्थना केली श्री अनंता मधुसूदना देवाने कृपा दृष्टी केली बरं का भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरी मुक्त झाली गवळण यशोदाकडे तक्रारी सांगाव्यात तिने हसत हसत घ्यावं सगळ्या मिळून एकत्र आल्या बरं का अवघ्या मिळोनी गवळणी येती नंदाचे अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडोनी आमुच्या सुना ह्या घेवोनी हे गे बाई
आम्हाशी पहावे ना यशोदे बाळ तुझा कान्हा कोठवरी सोसोमी धिंगाणा यशोदे हे बाळ तुझा कान्हा कोठवरी सोसोमी धिंगाणा विठ्ठला मग मात्र यशोदेचं धाबदान आणलं, तिनं देवाला बोलवलं. एवढ्या सगळ्या आलेल्या तक्रार सांगायला डोळ्यातून आसू आली. परमात्म्याला सांगायला सुरुवात केली तिनं. ऐसे ऐकता गारहाणी यशोदे नयनी आले पाणी कृष्णा खोडी दे टाकोनी एका जनार्दना चरणी प्रेमबाई तयासी आवरेना. हो, तरीही देवानी खोड्या थांबल्या नाहीता. यशोदा मातेने नंदबाबाला सांगितलं, नंदबाबांनी परमात्म्याला सांगितलं आजच्या दिवस गावात, उद्या तू रानात जायचं. सगळ्या गोपाळाला सांगितलं. दुसरा दिवस उगवला. सुंदर सुवर्ण किरण गोकुळ शहरावर पडली. अत्यंत पवित्र, अत्यंत दिव्य अशा प्रकारचा भाव तिथं प्रतितीला येऊ लागला. परमात्म्याला यशोदेनी सजवलं, पितांबर नेसवला, लाल शेला बांधला, खांद्यावर घोंगडी आहे, मोहरी पावा आहे, हो सुंदर प्रकारची शिदुरी दिली, डोक्याला असं झिपुटी बांधलेली आहे, त्याला मयूरपुच्छ आणि सुंदर प्रकारचं पिंपळाचं पान लावले. दरवाजा उघडला. गोपाळ सगळे वाट बघत होते. परमात्मा बाहेर निघाला. सगळ्या गोपिकांच्या डोळ्याला आसू येऊ लागले. आजपर्यंत गावात देवाला बघत होतो आम्ही, तक्रार सांगण्याच्या निमित्ताने, खोडीच्या निमित्ताने. आता देव बघायला भेटणार नाही. बघायचं झालं ना तर यमुनेचं पाणी आणण्याचा बहाणा करावा लागेल, त्याशिवाय देव बघायला भेटणार नाही. म्हणून तर गोपिका देव रानात गेल्यानंतर भरला उलंडून रिता करून पाण्याचं पाणी फेकून द्यायचं आणि सासूबाईला सांगायचं, सासूबाई पाणीच नाही राहिलं. तर सासू काय म्हणणार, दिसत नाही का तुझे डोळे गेलेत का? सासूला अधिकारच असतो तसा. हो, आत्ताच्या सासू जर म्हणल्या तर सासूचे डोळे जागेवर राहणार नाहीत आणि चष्मा फोडून टाकला जाईल. विठाला 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 अत्यंत अश्रुपूर्ण नयनाने सगळ्या गोपिका एकत्रित अशा सज्जामध्ये उभ्या आहेत. गोपाळ मात्र अतिशय आनंदात आहे. हर एक गोपाळ अतिशय हो देवाकडे बघतोय. हा आजपासून देवाबरोबर राहायला मिळते. वा, आज आहे ना मला देव कुरवाळणार आहे. आज देव मला प्रसाद देईल. आज देवाबरोबर मला खेळायला मिळेल. अशा अनंत प्रकारच्या दिव्य आणि भक्तिमय कल्पना आणि अत्यंत हास्य चेहऱ्यावर गोपाळांच्या देवानी दिशा दिली. गाय हाकल्या, गोधने चारावया जातो शारंग पाणी. गाई गोपाळ सवंगडे वना घेऊन या जाये खेळे नंदाचा कान्हा. नाही, गाई गोपाळ यमुनेच्या तटी हो येती पाणिया मिळोनी जग जेठी. बरं का, अत्यंत सुंदर असं सौंदर्य ते भक्तिमय प्रेममय असं संपूर्ण. यालाच एक प्रकारची प्रेम समाधी म्हणायचं. विठाला रानात गेलेल्या देवाने अत्यंत खेळ सुरू केला. सुंदर गोपाळ दमले आणि तक्रार केली. काय काय खेळ खेळले? गाई गाई गोपाळ सवंगडे वना. गाई गोपाळ सवंगडे वना. गाई गोपाळ सवंगडे वना. गाई गोपाळ सवंगडे वना वना वना. गाई गोपाळ सवंगडे वना. गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना वना. गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना.
खेळल्या जाय खेळे नंदाचा कान्हा विष्णुमूर्ती चतुर्भुज शंख चक्र हाती गाई गोपाळ हुतू तुतू हुतू तुतू हुतू तुतू हुतू तुतू चेंडू लगोरी नाना पदी खेळ मांडिये यमुने चातिरी गाई गोपाळ हुतू तुतू चेंडू लगोरी नाना प्रकारचे खेळ बर का. हो बरोबर. तुम्हाला माहिती आहे का रे खेळ? हा हुतू तुतू हुतू तुतू म्हणजे कबड्डी. हो आपण एक नंबर आहेत कारण दुसरे देश खेळतच नाहीत आहे की नाही. हो. लगोरच्या माहिती आहेत का? लगोरच्या लगोरच्या नाही आहे. कसं खेळायचं? खेळत असता चेंडू फळी 2 फळ्या करायच्या म्हणजे 2 फळ्या म्हणजे 2 भाग करायचे. नावे ठेवणे वाटा ही गोष्ट आहे त्याच्यात बरं का. असतो खेळ खेळून दमले आणि दमल्यानंतर गोपाळाने देवाकडे तक्रार केली. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. देव म्हटलं काय हरकत नाही चला वळू गाई बैसू देऊ एके ठाई खडकी सोडियेल्या मोठा हरेचा दही काला गोमटा घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर